पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं, हे भाषा विचारून मारतात. मनसे कार्यकर्त्यांबद्दल शेलारांचं वक्तव्य. तर तुमचा पक्ष देशभरामध्ये काय करतो, नादगावकरांचा सवाल. ठाकरेंचा मेळावा रडगाण्याचा, फडणवीसांचा हल्लाबोल. तर तुम्ही रडण्याचे कार्यक्रम सुरू करा. फडणवीस गातील, शिंदे डफला वाजवतील, अजितदादा तुणतुण्यावरती असतील, राऊतांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या मेळाव्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्याकडून कौतुक. ठाकरेंच्या उठाव्यानं दक्षिणेतील राज्यांना हिंदी सक्ती विरोधात बळ मिळेल, स्टॅलिन यांचं वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद आणखी चिघळण्याची शक्यता. अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी भाषिक 8 जुलैला मोर्चा काढून देणार उत्तर. मुंबईच्या दादरमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर. आजच दसरा आणि आजच दिवाळी, बॅनरवरती उल्लेख. तर ठाण्यामध्ये धन्यवाद देवा भाऊ, तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ, आशयाचे बॅनर. पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. राज्यातील बळीराजाला सुखी संपन्न कर, विठ्ठल चरणी साकडं. नाशिकच्या उगले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान. विठ्ठलाच्या शासकीय पूजेनं आम्ही धन्य झालो, कैलास उगले आणि कल्पना उगले झाले भाऊ. आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा महासागर. 20 लाख भाविक पंढरपुरात, दर्शनासाठी 5 किलोमीटरपर्यंत लांब रांगा. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक पूजा. पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन. शिर्डीतील साई मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं फुलांची सजावट. साईबाबांना सुवर्ण अलंकारासह तुळशी माल घालून पूजा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. खताच्या विक्रीवेळी शेतकऱ्यांना इतर उत्पादनं बळजबरीनं देणाऱ्या कंपन्यांविरोधात सुधीर मुनगंटीवार आक्रमक. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार, कारवाईची मागणी.